भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या महासेवा शिबिराला हजारो नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतला। हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल हजारो बहिणींनी देवेंद्र कोठे यांचे आभार मानले। बुधवारी 7 रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालयात महासेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते। सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो नागरिकांनी महासेवा शिबिराला भेट दिली। युवा नेते देवेंद्र कोठे आणि त्यांचे सहकारी दिवसभर महासेवा शिबिरामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते। या महासेवा शिबिरामध्ये मतदार नोंदणी आणि मतदान कार्ड दुरुस्ती, आधार नोंदणी आणि दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रिया सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात अर्ज भरून घेण्यात आले। दिवसभरामध्ये हजारो नागरिकांनी महासेवा शिबिरात येऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला। या शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विशाल गायकवाड, चिटणीस नागेश सरगम, माजी महापौर श्री कांचना यन्नम, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मार्याप्पा कंपली, माजी नगरसेविका मीनाक्षी कंपली, अविनाश बेंजरपे, महेश अलकुंटे, प्रकाश महंता, सोशल मीडिया प्रमुख अभिषेक चिंता, सूरज चौहान, सुपर वॉरियर शर्वरी रानडे, संजय कुमार कांती, बाबूराव संगेपांग आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। स्मार्ट सोलापूरकर मी आता आहे 7 रस्ता परिसरातल्या उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये। या ठिकाणी आज आहे महासेवा शिबिर आणि हे शिबिर आयोजित केलेलं आहे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी। गेल्या महिनाभरापासून अशा पद्धतीचे शिबिर सोलापूर शहरात आयोजित केले जात आहेत आणि याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। अनेकांना आपल्या घरी जे काही कार्ड नाही आहेत, ज्या योजनांचा लाभ ते घेत नाही आहेत, त्या योजनांचा लाभ आणि त्याची माहिती या शिबिरांमध्ये मिळत आहे। तर हे शिबिर नेमकं काय आहे, कशा पद्धतीने सुरू आहे आणि कोणकोणत्या योजनांचा लाभ नागरिक इथं येऊन घेऊ शकतात हे आता आपण थेट देवेंद्र कोठे यांना विचारूया। देवेंद्र दादा, नेमकं शिबिराची संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे? भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या सूचनेने महासेवा शिबिराचं आयोजन आपण शहरात करत आहोत। यापूर्वी 4 शिबिर झालेले आहेत विविध प्रभागात, हे 5वं शिबिर आहे। महासेवा शिबिरमध्ये मतदार नोंदणी आहे, आयुष्यमान आरोग्याचं जे 5 लाखाची स्कीम आहे त्याचा आहे, रेशन कार्डच्या बाबतच्या दुरुस्ती नोंदणी वगैरे, ई श्रम कार्ड आहे। या सगळ्या शिबिराचं आपण लाभ एकाच छताखाली या ठिकाणी देत आहोत। आत्ताच नव्याने जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवात झालेली आहे, या शिबिरामध्ये आपण त्याचाही समावेश केलेला आहे। महिलांची मोठा प्रतिसाद या योजनेसाठी मिळत आहे। करून आता इथं जे येतात नागरिक ते बरेच जण गोंधळून गेलेले असतात, म्हणजे काय लागते, कशा पद्धतीने लागते, गोंधळून गेले असतात, तर काय सांगाल नागरिकांना? भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी, या भागातले मंडल अध्यक्ष, नगरसेवक, सुपर वॉरियर हे सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांशी व्यक्तिगत संवाद साधत आहेत आणि आम्ही प्रचार करण्यासाठी विविध ठिकाणी जे बॅनर लावले होते किंवा पॉम्पलेट्स वाटले होते त्यावरती डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत याचा उल्लेख केलेला होता। त्यातूनही काही नागरिकांना जर समजत नसेल तर आल्यानंतर आमचे पदाधिकारी आवर्जून त्यांना ते मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे उपलब्ध डॉक्युमेंट्स घेऊन आपण ती त्यांची सेवा करून देत आहोत। दादा, आजचं हे शिबिर उपलब्ध मंगल कार्यालयात होतंय, हां, आणि पुढचं शिबिर कधी आणि कुठं असणार? दर बुधवारी आपण हे शिबिर घेत आहोत। शहरातील श्रमिक भागांना, कामगारांना जे बुधवारची सुट्टी असते, त्या विडी महिला कामगारांना सुद्धा बुधवारची सुट्टी असते, या लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून आपण बुधवारचा दिवस बघून प्रत्येक प्रभागात करत आहोत। स्थानिक पदाधिकाऱ्यांशी प्रभागातील चर्चा करून आम्ही ते आपल्यापर्यंत निरोप पोहोचवत आहोत। आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, यासह वेगवेगळ्या योजना किंवा कार्ड बनवून घ्यायचं एकाच ठिकाणी असल्यामुळे बरेच जण समाधान व्यक्त करतात। हो, ह्याचा मात्र नक्कीच सगळ्यांना फायदा होत आहे की आल्यानंतरनं विविध योजना एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे त्यांचं काही कुटुंबातल्या व्यक्तीचं दुसरं काम राहिलं असेल किंवा एखाद्या शेजाऱ्याचं, नातेवाईकाचं काम राहिलं असेल तर ते लोक त्यांना इकडं बोलवून घेत आहेत आणि ते सेवेचा लाभ मिळवून देत आहेत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुळात लोकसभेच्या वेळेस अनेक मतदारांची नावं यादीतनं वगळली होती, त्यावेळेस आमच्या मनामध्ये हा संकल्प आला की आपण मतदार नोंदणी नागरिकांच्या प्रभागापर्यंत, घरापर्यंत जाऊन करूयात। मग हे करताना आमच्या नेतृत्व फडणवीस साहेबांच्या सूचनेने फक्त मतदान न घेता तर महासेवा शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजना ज्या आहेत ते मोदीजींच्या भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत
ते आम्ही घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. विशेषतः हे पूर्णपणे मोफत आहे, म्हणजे याचे जे काही शासकीय शुल्क असतील ते स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण भरत आहोत आणि नागरिकांसाठी पूर्णपणे हे फ्री ठेवलेले आहे. इव्हन काही डॉक्युमेंट्स जर अर्धवट घेऊन आलेले असेल तर इथं झेरॉक्स मशीनसुद्धा ठेवलेली आहे करून. अनेकदा शासकीय कार्यालयामध्ये किंवा महासेवाला गेल्यानंतर तिथं सुद्धा अनेकदा अडचणी येतात, अपेक्षित उत्तर मिळत नाहीत, पण या ठिकाणी लोक येत आहेत आणि ते काम करून परत जात आहेत. याचं सर्व श्रेय मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देतो, कारण का अशा लोकांना ते अप्रोच होत आहेत आणि ते त्यांना मार्गदर्शन करून हवं ते काम कमी वेळेमध्ये करून घेत आहेत. याचा नागरिकांना आनंद आहे की इतर ठिकाणी गेल्यानंतर समजा 2-2.5 तास वेटिंग असेल तर इथं 15-20 मिनिटात त्यांचं काम होऊन जातं आहे करून. आणि टोकन सिस्टीम असल्यामुळं लोकांना कळतं आहे की आपला नंबर साधारणतः कुठल्या वेळेत येणार आहे करून. युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने जे महासेवा शिबिर सोलापूर शहरामध्ये सुरू आहे त्याची माहिती आता देवेंद्र दादांकडून आपली घेतली. दर बुधवारी अशा पद्धतीचे शिबिर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होणार आहे आणि तर ज्यांना अशा पद्धतीनं लाभ घ्यायचे आहेत या योजनांचे तर त्या शिबिराला भेट देऊ शकतात आणि प्रत्यक्ष आपल्याकडे जी काही कागदपत्र अवेलेबल आहेत ते इथं दाखवून तुम्ही त्या योजनांची माहिती घेऊ शकता किंवा त्या योजनेसाठी अर्ज करू शकता. दादा, खूप छान उपक्रम हा सोलापूर शहरामध्ये बऱ्याच दिवसानंतर होतोय. आता तुम्ही एक मतदार नोंदणीचा उल्लेख केला, काही मतदार नोंदणी वाढते का या निमित्तानं? निश्चितच मोठा प्रतिसाद या ठिकाणी होत आहे. ज्यांचे नावं न कळत डिलीट झाले होते त्यांची तर नोंदणी 100% आपण करून घेतोय, परंतु लोकसभेनंतरनं ज्या मतदारांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा सर्व नवमतदारांचं नावं, काही स्थलांतरित नव्याने राहायला आलेल्या नागरिकांची नावं आपण या शिबिरामध्ये नोंदणी करून घेतोय. आणि विशेषतः फक्त कागदपत्र जमा करणं नाही तर आतापर्यंत जे 4 शिबिर झाले आहेत त्यातले 95% कामं आपण पूर्ण केलेली आहेत. उर्वरित कामंसुद्धा पूर्ण करण्यासाठी बॅक ऑफिसमधनं एक चांगली टीम त्यासाठी काम करत आहे करून. जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येतो त्यावेळेला लोक म्हणतात माझ्याकडे हे नाही, हे राहिलं, हे चुकलंय आणि मग त्यांच्या चुका त्यांना त्या दिवशी लक्षात येतात. पण आता ही वेळ आहे लोकांना ते दुरुस्त करून घेण्याची. हो, मी विशेषतः नागरिकांना सांगतो की आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आपलं नाव यादीमध्ये आहे का ते सुद्धा शोधून देण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. नावात काही दुरुस्ती असती, स्पेलिंगमध्ये फोटो बदल करायचा असतो, पत्ता जुना असतो, या सगळ्या दुरुस्तीसुद्धा ऐन वेळीच न करता आपण अशा शिबिरातनं त्याच्या संधीचं सोनं करून घ्यावं. काही ठिकाणी लोक जुन्या पत्त्यावरती मतदान नोंदणी असतात आणि नवीन ठिकाणी ते करून घेत नाहीत, परंतु जुन्या ठिकाणची जर नावं वगळली गेली असतील तर आपण मतदानापासून वंचित राहू नये याची आपण दक्षता घ्यावी करून. खूप छान उपक्रम युवा नेते देवेंद्र दादांच्या वतीने सुरू आहे आणि त्यांची टीम अतिशय आपण पाहतोय सकाळपासून काम करते आणि येणाऱ्या प्रत्येकाला समाधान करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. अशाच पद्धतीचं शिबिर पुढच्या बुधवारीसुद्धा शहरामध्ये होणार आहे. त्याची माहिती तुम्हाला स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण पोहोचवत राहणार आहोत. माझे नाव अनुराधा गणेश मोहिते. मला फक्त वोट रायटिंगचं म्हणजे टेन्शन होतं. नाव नोंदणी करून आणि वय 10 वर्षांनी जास्त दाखवलं गेलं होतं, ते दुरुस्त करून दिले आणि या शिबिराचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आम्हाला वाटते. हेमलता नागनाथ साखरे माझं नाव आहे. मी आसरा होडगी रोड चौक तिथे राहते आणि आज देवेंद्र सरांनी, कोठे सरांनी इथं जी शिबिर आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही इथं लाडकी बहीण योजनेसाठी इथे आलेले आहे फॉर्म भरण्यासाठी. तर फॉर्म भरून झालेला आहे. सर्व कर्मचारी जे आहेत ते व्यवस्थित आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून देत आहेत, आमची मदत करत आहेत आणि ह्या शिबिरामार्फत आमचे खूप म्हणजे अडचणी दूर झाल्या. भरपूर आधार कार्डचे प्रॉब्लेम होते, मतदान कार्डचे प्रॉब्लेम होते. आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईनसाठी प्रॉब्लेम येत होता, तो या शिबिरामुळे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. देवेंद्र सरांनी आमची भरपूर हेल्प केलेली आहे, मदत केली. सर्व बहिणींनी याचा लाभ घ्यावा. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।